नमस्कार मित्रांनो, कोकणी अनुभवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्कीच करा. तुमच्यासाठी फ्री आहे, पण आम्हाला त्यातून सपोर्ट भेटेल. आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत सिडको रिलेटेड. तर या व्हिडिओमध्ये आपण सिडको लॉटरीच्या घरांबद्दल बोलणार आहोत. नवी मुंबई पनवेल एरियामध्ये सिडकोने जवळजवळ 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे. मागील 5 वर्षात सिडकोने लाखभर घरांची लॉटरी ऑलरेडी काढलेली आहे आणि अनेकांना पोझिशन सुद्धा भेटलेली आहे. तरी लोकांच्या मनात डाऊट असतो की ही घरं कशी असेल, कन्फ्युजन असतो की साईज का असेल, एरिया कसा असेल, ॲम्युनिटीज काय असेल, आजूबाजूला डेव्हलपमेंट झाली आहे की नाही झाली आहे. तर आज मी तुम्हाला तळोजामधील एक सिडकोची सिडको घरांची टूर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे नक्कीच बघा. बेलापूर तळोजा नवी मुंबई मेट्रोचे हे सगळे शेवट स्टेशन आहे पेंदर स्टेशनच्या अर्धा ते 2 किलोमीटरच्या रेंजमध्ये सगळी घरे बनलेली आहेत. नवी मुंबई मेट्रो सकाळी 6 ते 10 रात्री 10च्या दरम्यान दर 10 मिनिटांनी चालते आणि पुढे पॉप्युलेशन वाढल्यानंतर याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि टायमिंगमध्ये इन्क्रीज होत राहील. तसेच NMMT बस आणि रिक्षाचंही ऑप्शन आहे आणि पुढे ही मेट्रो स्टेशन ही मेट्रो लाईन MIDC आणि कलंबोली खांदेश्वर होऊन नवी मुंबई एअरपोर्टला कनेक्ट होणार आहे. स्टेशनच्या जवळच्याच नोडवरून हा एक शॉट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 5 ते 10 हजार घरं तुम्हाला दिसत असतील. जवळजवळ ह्या सगळ्या घरांचं पोझिशन सिडकोने ऑलरेडी दिलेलं आहे आणि ह्यामध्ये पब्लिक राहत आहे. आता आपण थोडे पुढे जात आहोत. तुम्ही बघू शकता की बिल्डिंग सिडकोने बनवलेल्या आहेत. काही ऑलरेडी पोझिशन दिलेलं आहे, काही लॉटरीमध्ये पोझिशनची प्रोसेस चालू आहे, तर काही टोटली अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. रोड सुद्धा तुम्ही बघू शकता. सध्या बेसिक रोड आहे, पण अत्यंत स्पेशियस रोड्स आहेत. त्याच्यासोबत गटर लाईन, सिवेज लाईन, गॅस लाईन, पाण्याची लाईन याची कामं, सगळ्या युटिलिटीची कामं चालू आहेत, इलेक्ट्रिसिटीची कामं चालू आहेत. तर 1 ते 2 वर्षात अत्यंत तुम्हाला टकाटक असं सगळं एरिया दिसेल. घरे व युटिलिटी सोबतच खारघर तळोजा फ्लायओव्हर जवळजवळ कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे खारघर तळोजा ऑलमोस्ट 1 मिनिटाच्या कनेक्टिव्हिटीवर येणार आहेत. खारघर सध्याचं हॉट डेस्टिनेशन बनणार आहे. खारघर तुर्बे लिंक रोड, खारघर नेरूळ, पाम बीच एक्सटेन्शन, खारघर एअरपोर्ट, कोस्टल रोड, तसेच खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क हे पुढील 2 ते 3 वर्षात रेडी होतील. त्याचबरोबर कल्याण तळोजा मेट्रो लाईन, नवी मुंबई मेट्रो फेज 2 सुद्धा पुढील 2 ते 3 वर्षात बनेल. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीची किंमत इथे आपोआपच वाढणार आहे आणि यापुढे इथे पॉप्युलेशन सुद्धा वाढेल व अनेक तुम्हाला रोजगाराच्या आणि बिझनेसच्या संधी सुद्धा इथे उपलब्ध होणार आहेत. आता आपण अजून पुढे आलेलो आहोत. सेक्टर 34, सेक्टर 36, सेक्टर 37, 28, 29 इथून तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे एक तुम्हाला मी पॅनोरामिक व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता अलग कलरच्या इथे बिल्डिंग आहेत. कलर कोडिंग ह्या EWS, LIG आणि बिल्डिंगच्या हाईट्सनुसार त्यांनी सेपरेटेड केलेल्या आहेत. तुम्ही ज्या बिल्डिंग बघत आहात त्या सिडकोने प्रधानमंत्री आवास आणि सिडको मास हाऊसिंग प्रोजेक्ट अंडर BG शिर्के, कॅपॅसेट इन्फ्रा आणि L&T ला अलॉट केलेल्या आहेत. तिन्ही कंपन्या चांगल्या दर्जेदार कंपन्या आहेत आणि काम सुद्धा जोरदार चालू आहे. तुम्ही चारी बाजूला काम होताना बघू शकता. हळूहळू जशी गर्दी वाढत चालली तशा छोट्या मोठ्या टपऱ्या, छोटी मोठी दुकाने, रिक्षा तुम्ही बघू शकता. अजूनही चारी बाजूला काम चालू असल्यामुळे थोडा तुम्हाला धूळ कचरा दिसू शकतो. तर आपण आता एका सिडकोच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ही EWS ची बिल्डिंग आहे. 14 फ्लोअरची बिल्डिंग आहे. एका फ्लोअरवर 6 घरं आहेत आणि एरिया सुद्धा खूप स्पेशियस दिसतोय मला. तर खाली ओपन जागा आहे, एक ग्राउंड मैदान आहे, सिनियर सिटीजनसाठी बसण्यासाठी जागा आहे, एक हॉल बनवला आहे तिकडे खेळण्यासाठी, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. सिंपल पार्किंगसाठी लॉट बनवलेला आहे. पार्किंग अलॉटेड नाही आहे, पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे. पण 2 विंग्समध्ये खूप अशी स्पेशियस जागा आहे. स्वतःचं असं सबस्टेशन आहे, वॉटर पंप स्टेशन आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता तिकडे LIGच्या बिल्डिंग्स आहेत. तिकडे आता सध्या कामासाठी त्यांची कार शेड वगैरे असं बनवलेलं आहे. वर्कर राहतात तिथे. त्यानंतर क्लिअर अप होऊन पब्लिक ॲम्युनिटीज बनणार आहेत. ह्या 22 फ्लोअरच्या LIGच्या बिल्डिंग आहेत. ह्या 22 फ्लोअर आहेत आणि अलग सेक्टरच्या तुम्ही तिकडे बघू शकता. सगळीकडे ऑलमोस्ट कामं फिनिश झालेली आहेत आणि लोकांना आता
मजेशीर सुद्धा भेटलेली आहे आणि काही लोक राहायला सुद्धा आलेले आहेत. तर ओव्हरऑल एक चांगली सोसायटी वाटते. तुम्हाला 20-22 लाखामध्ये एक सुंदर असं घर भेटतंय. आता आपण एका बिल्डिंगमध्ये एंटर करत आहोत. स्टेप्स सोबतच तुम्ही एल्डरली आणि फिजिकली हँडिकॅपसाठी स्लोप एरिया सुद्धा बघू शकता. तर ह्या लॉबीमध्ये आपण आता आहोत. बिल्डिंगमध्ये 2 लिफ्ट्स आहेत. आपण लिफ्टमध्ये एंटर करतोय. 8 पर्सनची लिफ्ट आहे. लिफ्ट सुद्धा मी बघितली तर ओटिस कंपनीची होती. सो ओटिस तर एक चांगली रेप्युटेड ब्रँड आहे. सो लिफ्ट तर मला ठीकठाक वाटल्या. आता आपण एका फ्लोअर पॅसेज मध्ये आहोत. राईट साईडला 2 घरं आहेत. घराच्या समोर सुद्धा एक स्पेशियस जागा चांगली दिलेली आहे. समोर 2 घरे आहेत, त्यांना सुद्धा चांगली जागा आहे. तसेच 2 इमर्जन्सी एक्झिट्स आहेत. इमर्जन्सी एक्झिटच्या स्टेअरकेस सुद्धा चांगल्या ब्रॉड आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लेफ्ट हँडला सुद्धा 2 घरं आहेत आणि त्यांना सुद्धा बाहेर चांगली जागा भेटली आहे. तर टोटल 6 घरं आहेत, कुठे कुठे 8 घरं आहेत. आता आपण एका EWS फ्लॅटमध्ये एंटर करत आहोत. तुम्ही डोर बघू शकता. एक चांगल्या क्वालिटीचा डोर दिलेला आहे. आय होल आणि सगळी फिटिंग, की होल, कडी वगैरे खूप चांगला आहे. हा एक हॉल आहे. माझ्या अंदाजाने 16x12 हॉल असेल हा. तर एक बेसिक हॉल आहे. नंतर विंडो आहे, स्लायडिंग विंडो आणि ग्रिल दिलेला आहे. बाहेरून व्ह्यू सुद्धा तुम्हाला चांगला दिसतोय. किचन मध्ये एंटर करतोय. एक सिंगल प्लॅटफॉर्म किचन आहे जो एका बेसिक घरामध्ये असतो, बघू शकता तुम्ही. किचनच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला वॉश बेसिन, टॉयलेट आणि बाथरूम आहे. बाथरूम तुम्ही पाहू शकता. फिटिंग पूर्ण फुल वॉल फिटिंग टाइल्स आहेत. गिझर आणि शॉवर आहे आणि चांगली हाईट सुद्धा आहे त्याला. आणि टॉयलेटला हाफ टाइल्स आहेत आणि जागा सुद्धा ठीकठाक आहे. आता आपण बेडरूम मध्ये एंटर करत आहोत. बेडरूम अंदाजे मला 14x12 वाटत आहे. तर एक ठीकठाक साईजचा हा बेडरूम आहे. बेडरूमला सुद्धा एक स्लायडिंग विंडो आणि ग्रिल दिलेली आहे आणि वरती स्टोरेजसाठी जागा म्हणजे अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही स्विचेस बघू शकता. सध्या एकदम बेसिक स्विचेस आहेत. तुम्हाला POP किंवा काही मॉडिफिकेशन करायचे असेल तर तुम्ही करू शकता. डोर सिंगल नॉब डोर दिला आहे बेडरूमसाठी. तुम्ही व्ह्यू बघू शकता. हॉल, बेडरूम आणि किचनसाठी एक साईडचाच व्ह्यू आहे. परंतु एक डिसएडव्हान्टेज आहे की ह्याला गॅलरी नाहीये. पण एका छोट्या फॅमिलीसाठी व्हॅल्यू फॉर मनी आहे हा घर. 20-22 लाखामध्ये तुम्हाला एक चांगलं घर भेटू शकतो. तर तुम्ही ह्याचा विचार करू शकता. तर मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडलाही असेल. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट्स नक्कीच करा. माझ्या मते सिडकोच्या घरांसाठी इन्व्हेस्टमेंट ही वर्थ आहे. डे 1लाच तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन भेटत आहे. ॲम्युनिटीज चांगले आहेत आणि सिडकोची घरं असल्यामुळे फ्रॉडचा काही चान्सेस नाही. तसेच तुमचं पहिलं घर असेल आणि तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेम असेल तर कमी किमतीमध्ये 20 ते 25 लाखात सिडकोचं घर भेटत आहे नवी मुंबईत, तर ती एक चांगलीच गोष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना, सिडको, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एवढी लाखभर घरं सतत बनवत आहे. तर आपण त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत आणि सिडकोने अशी पूर्ण नवी मुंबईत पनवेलमध्ये अशी घरे बांधावीत, आपण अशी आशा करू. धन्यवाद.